शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपण आहोत भाकसखेडा तालुका उदगीर या शिवारामध्ये आहोत मित्रांनो. आपण या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. या ठिकाणी ऊसाचं प्लॉट बघू शकता आपण. हे प्लॉट आहे इंडियाग्रो ब्रँडच्या प्रोडक्टवर घेतलेला, म्हणजे ओरिजिनल सेंद्रिय प्रोडक्टवर हा प्लॉट घेतलेला आहे. या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचं रासायनिक खत न वापरता हे शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतलेला आहे. ते आपल्याला पाहायचं आहे ऊसाची काय कंडिशन आहे. आता हे ऊस लागवड करून बऱ्यापैकी दिवस झालेले आहेत. आता ऊस तोडीचा सीझन आलेला आहे आणि आपण ह्या ऊसाची साईज, त्या कांडीची साईज हे बघू शकता. मॅडम ते बघा, जवळपास एक इतभर ऊसाची कांडी लांब आहे. ऊसाचा घेर चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्यामध्ये साखरेचं प्रमाणसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. म्हणजे ऊस गोड झालेला आहे, ज्याचा उतारा साखर कारखान्याला चांगल्या पद्धतीचा येणार आहे. अशा पद्धतीचं हे ऊस आहे. आता आपण या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नेमकं हा ऊसाचा रिझल्ट कशा स्वरूपात घेतलेला आहे आणि काय खतं वापरलेत का, काय दुसरे आपले सेंद्रियचे प्रोडक्ट वापरलेत का, याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे एवढा चांगला ऊस कसा काय येऊ शकतो याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मॅडम आपलं नाव काय? माझं नाव आहे जनावे राम भुजे, राहणार भाकसखेडा आणि तालुका उदगीर आणि जिल्हा लातूर. इथून मी काय नाही वापरलेला, दुसरं काहीच नाही, फक्त आपलं गोआस्त्र आणि ग्रोमॅजिक काढून पहिला डोस दिला आणि दुसरा डोस नंतर दिला आणि एक फवारणी केली. त्याच्यातून फक्त पाणी आणि हे दुसरं रासायनिक खतच वापरलेलं नाही, आपलं हेच वापरलेलं आहे. त्याच्यामुळे एवढी काही दुसरी मेहनतच नाही. आपला नुसतं 2 डोसवर आणि एक फवारणीवर एवढा उत्तम प्रकारचा आलेला आहे. ही ऊसाची जात कोणती आहे मॅडम? 8005 आहे. 8005 आहे. बरं, आता या ऊसाच्या एकूण कांड्याची संख्या किती झालेली आहे? 29 कांडी आहे. 29 कांडी आहे का? हो. बरं बरं. म्हणजे चांगल्या पद्धतीने हा ऊस पोचलेला आहे. त्याची हाईट पण चांगली वाढलेली आहे. हाईट वाढलेली आहे, जाडी वाढलेली आहे हां आणि पानाची साईज पण वाढलेली आहे. न पाणी वेळेवर न मिळता सुद्धा एवढा उत्तम प्रकारचा ऊस पोचलेला आहे सर. बरं. असे बाकी दुसरं काहीच केलेलं नाही, ना बिना मेहनतीचा 2 डोस आणि एक फवारणी एवढ्यावर ऊस झालेला आहे. अच्छा अच्छा. तर मॅडम आपल्याला आता हे 1 एकरचा प्लॉट आहे का? हो, 1 एकर पटला. आता साधारणपणे या ठिकाणी किती ऊस येईल असं वाटते? वजन किती भरल ऊसाचं? वाटते सर मला बहुतेक 60-59 तर वजन येईल असं माझा अंदाज आहे बघा. आता याच्यातून काय होईल काय माहिती. बरं, म्हणजे 59 ते 60 टन ऊस येईल असं तुम्हाला वाटतंय? असं वाटतं मला. बरोबर आहे. म्हणजे काय, रासायनिक खताशिवाय हां. ऊसाचं उत्पन्न कसं काढायचं हे तुम्ही ठरवून या ठिकाणी शेती केलात, चांगल्या पद्धतीचं ऊस काढलात आणि हेच कारखान्याला चांगल्या पद्धतीचं ऊस आवडलेला सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये सुक्रोजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं कारखाना तुमच्या पाठीमागं लागून ते ऊस तोडून नेणार आहे. बरोबर आहे. हो. तर साधारणपणे 60च्या वर ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे. तर हे ऊस उत्पादन करत असताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा का नाही करावा? तर योग्य टायमानं सेंद्रिय पद्धतीचा वापर, सेंद्रिय पद्धतीचा रासायनिक न वापरल्यामुळे सेंद्रिय पद्धतीचा खत वापरल्यामुळं का सर जास्तीत जास्त असं ताकद असल्यामुळं आडवा सुद्धा पडलेला नाही आणि जो काही औषधाचे ऊस आहेत ते सगळं ते रासायनिक खत वापरून पोचलेलं आहे. भरपूर सर्व समान पडलेलं आहे. आमचा ऊस आडवा पण पडलेला नाही. एवढी ईश्वराला प्रार्थना सर आमची. म्हणजे चांगला ऊस कसा घ्यायचा आहे? रासायनिकचे जे शेतकरी ऊस उत्पादन केलेले आहे ते सर्वांचं ऊस आडवा पडलेला आहे. हो. परंतु इंडियाग्रो ब्रँडचे उत्पादन वापरून जो ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे तो ऊस मात्र नंबर 1चा खडी आहे. बरोबर आहे. म्हणजे हा ऊस तोडण्यासाठी जे मजुरांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी ऊसाचं निघालेलं आहे. तर मॅडम आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? शेतकऱ्यांना हे रासायनिक वापरण्यापेक्षा सेंद्रिय पद्धतीचं आपलं कंपनीचं जर प्रोडक्ट जर वापरलं तर त्यांना आणि खर्च कमी होईल आणि उत्पादन जास्त होईल असं माझं म्हणणं आहे. बरं.
आता तुम्ही महिला शेतकरी असून सुद्धा आपण चांगली डेअरिंग केलात, का तर सेंद्रियवर कोणी भरोसा ठेवत नाहीत. परंतु आज इथं देशामधील जे कंपनी डायरेक्ट सेलिंग उद्योगामधील आहे ते ज्याचं नाव इंडिया ग्रो ब्रँड आहे, जे भारतामध्ये इकोसर्ट NPOP सर्टिफाईड असलेले प्रोडक्ट ज्या कंपनीनं पुरवठा करते, म्हणजे शेतकऱ्याचा विश्वास संपादन केलेले हे प्रोडक्ट आहेत, ज्याच्यामधून चांगल्या पद्धतीची शेती आणि जमीन सुधारून उत्पन्न जास्तीचं येत असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे असं मॅडमचं म्हणणं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. जास्तीत जास्त आपण उत्पादन घेण्यासाठी, आपली जमीन सुधारण्यासाठी आणि भविष्यात आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न या अभियानामध्ये सामील झालं पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांना 24 तासच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.